हॅलो, नमस्ते सर्वांना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर अचानक सगळं ठरलेलं आहे, त्यामुळे अगोदरच्या ब्लॉगमध्ये काय तुम्हाला मी सांगितलं नव्हतं. तर आता आम्ही निघालो आहे पुण्याला आणि एवढ्या घाईगडबडीत म्हणजे कोणतं प्लॅनिंग नाही, काय नाही आणि अचानक का जावं लागतं आहे, हे सुद्धा पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तसं तर आम्ही प्रवासाला सुरुवात लवकरच केली. सकाळी मला वाटते 6:30 पावणे 7च्या दरम्यान निघालो. पण एवढी घाई गडबड झाली होती ना, त्यामुळे अ, आत्ता मी शूट करायला घेतले. क्लायमेट पण एवढं छान झालं होतं ना आणि आता सध्या आम्ही घाटातून प्रवास करतोय. मस्त वाटत होतं एकदम. वरून खाली पाहिलं की शेळ्या, मेंढ्या, जनावरं खूप छोटी वाटत होती. घरंसुद्धा लहान-लहान दिसत होती. क्षणभर असा मनात विचार आला की आपण रस्त्यावरून नाही, विमानातून प्रवास करतोय. खरंच इथलं दृश्य ना खूप छान आहे. एवढं मस्त वाटत होतं. म्हणूनच हे सुंदर क्षण म्हटलं कॅमेऱ्यात कैद करावे. आणि हे समोरचं दृश्य बघा. वाटतंय की नाही आपण विमानातूनच प्रवास करतोय म्हणून. अरे मांजरं कुठे गेली ऐश्वर? लकी, लकी, डॅडीच्या मागं गेली बघ. लकी, लकी, लकी चल. कुत्रा आले का? लकी या. कुत्रा आले म्हणलं चल. हो होय की कुत्रं कुकू आहे इथं. दिसलं कुकू तुला? घाबरली आता कुत्र्याला बरं का. चांगली खेळत होती मांजरं इथं बरं का. लकी चला, चल लकी, जावा बॉक्समध्ये बसायला चला. हात धुवून येतो. ये हात धुवून, पाय पण धुवून ये ऐश्वर. दादाच्या मागं काय कुकू आहे तिकडं. चला चला आता जायचंय. आता नको लई करायला त्यासनी ठेव आता. घरी ठेवायला घरी कोणच नाही हो. आजूबाजूला पण कोण नसल्यामुळे कसं आहे, चला. तर इथं थांबलो होतो आम्ही थोड्या वेळ. वडजाई देवी माताचं मंदिर आहे. वडजाई देवी माताचं मंदिर आहे. लकीला आणि मनीला इथं थोड्या वेळ सोडलं होतं रिकामं. चांगली खेळत होती बराच वेळ बरं का. नाही नाही जा उगाच आता जाऊया की चला. आता खाल्लंय ना त्यांनी. खाल्ले दोन्हीने पण खाल्ले. दूध ठेवलं होतं त्याला. खाल्ले चपाती नाही खाल्ली त्याने, दूध ठेवलं मग. प्रवासात त्यांना फक्त दूधच द्या, चपाती ही काय देऊ नका. हां तेच दूधच दिलं बरं चला. या प्रवासात आमच्यासोबत आमचे लाडके लकी आणि मनी हे पण होते. त्यामुळे घाईगडबड न करता आम्ही थांबत थांबत जात होतो आणि त्यांची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. त्यांचं खाणं-पिणं किंवा या प्रवासामध्ये त्यांना कोणताही त्रास होऊ नये याचीसुद्धा आम्ही काळजी घेत होतो. डोंगरदऱ्याचा रस्ता उरकल्यानंतर पुढे हायवे लागला आणि खूप असं छान वातावरण झालं होतं. खरंच मी शब्दात नाही सांगू शकत. मस्त वातावरण झालेलं. पुन्हा डोंगर, दरी, हायवे आणि मस्त वातावरण. अशा वातावरणामध्ये प्रवासाची मजा खरंच खूप वेगळी असते ना. आता थोड्या वेळातच आम्ही पोहोचतोय जेजुरीमध्ये. तर तुम्हाला थोडंफार इथलं शूटिंग दाखवते जेजुरी गडावरचं. म्हणजे लांबूनच मी असं शूट घेण्याचा प्रयत्न करते. पुण्यात आम्ही कोणाकडे चाललो आहे, कुठे चाललो आहे हे सुद्धा पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ खरंच अजिबात स्किप करू नका. छान आहे व्हिडिओ. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आत्ता आम्ही पोहोचतोय दिवे घाटामध्ये आणि इथे पहा खूप छान सुंदर अशी श्रीहरी विठ्ठलांची मूर्ती आहे. इतक्या लांबून पण दर्शन झालं, त्यामुळे मनाला खूप समाधान मिळालं. आता पुढे घाट उतरून खाली आलो, कारण प्रत्येक ठिकाणचं शूटिंग मी नाही घेत बसले. तर आता थोड्या वेळातच एक 5-10 मिनटातच आम्ही पुण्यात पोहोचतोय. ओम नमः शिवाय. हे इथल्या लोकांचं. अरे ही काय
गणपती सगळं काढलं ना खेळायला. काय? अहो येतच होती खाली हा येतच होती खाली असू दे. चला. आलं की लिफ्ट. ही काय म्हणते? ही खाती. ही काय ठेवायला? त्याला सपोर्ट लागतो. चला बे. किती छान छान करायची, दोन दोन आज गेलो रोपण करा. जास्त ठेवतो होती. इथं ठेवू का कोण नेणार नाही ना नेते नाही, लोक. नाही. कशाला तिकडे दे. ओयो फुलं. सई फुलं बर मामी काय म्हणताय काय नाही नाही, नाही. आहे का तरी घरी? हो बरे आहे ना? तुम्ही हो, एक नंबर. तुम्ही बारीक झाला बाबा हो, बारीक पण नव्हते आम्ही. अय, अय, काय आहे सई गं? ती अयो. ती दुवालती ना तेव्हा काढलेला तू घेऊन दाखवते घेऊन दाखवते. अयो लबुबू बघ, या दोघांनी खोललेलं दाखव. लबुबू दाखव अरे बापरे केवढं सई सई अरे माझं कोण आहे दुसरं आत गेले, आत गेले. आत गेलं बे. ती भीती तिकडे वाटली. सई दोन दोन म्याव आहेत आता काही खरं नाही तुझं ते खाली लकी हं. सई 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 मारते आहे ना? हा छान. अरे, बघू बघू अयो अरे बापरे अय्यो. एक नंबर काम आहे. अय्यो. चांगलं आहे. सई त्याचं नाव मणी आहे. मणी मनी. नाव आहे. मणी. ते सगळं दाखव. हम्म. तिला ती. मणी नाव. ती सई नाही ती चावत नाही चावत नाही. तिला अशी असं पुरवायचं अगं पिल्लो आहे छोटस की. लकी कुठे गेलो? एका बाजूला जाऊन बसले खाली सोफ्याच्या खाली गेले बहुतेक. हा आणि फलटण रस्ता सगळं नीट आहे का काम चाललंय ना? काम नाही चालू. काम चालू आहे ना? चालू आहे, काम चालू आहे. आम्ही आता फलटण मध्ये घुसतच नाही आम्ही म्हणजे तर त्या वर पाहिलंच जाई नाही. मस्त बसवता येईल. हा ही काढल्या की ऐश्वर. इतका खराब रस्ता होता अहो. खूप खराब रस्ता होता 5-6 महिन्यात आता ही रस्ता कसा आहे? तुम्ही येता ती वड जाई ती येतात. तो डायरेक्ट लागतो बघा हा. काय नाव आहे पण ते? नाही, रस्ता कसा आहे तुमचे? रस्ता चांगला आहे मग जाताना थोडा बघा. तिथून आत नाही, गेले आपल्याला ना? इकडे जायचं. हा. थोडा काय बाळा? लकी बसले तिथं. तर मी आली इथं माहेरी पुण्यातल्या घरी. मोबाईलला चार्जिंग कमी असल्यामुळं काय शूटिंग घेतलं नाही. आता फोन चार्ज केला. तर आता किती वाजलेत ऐश्वर? 1 वाजलेत बरोबर. जेवण करायचंय. आणि गौरीने स्वयंपाक बनवून ठेवला होता. स्वयंपाक सगळा गौरीने बनवून ठेवलेला. आता गरम गरम भजी तळायला लागली. कांदा भजी. तिला म्हटलं की तिच्या मागं एवढा सगळा स्वयंपाक, कारण वहिनी पण नाही येत आता इथं, गावी गेलेत. बघू मस्त अशी गरमागरम कांदा भजी गौरीच्या हातची. आणि सईने खेळणी काढलेत सगळी. सई लकी कुठे आहे? आपलं माव कुठे आहे? इकडे आहे. हा मनी इकडे आहे. आणि लकी गॅलरीत बसलंय का नाही? मनी मांजरांना करमायला लागलाय का नाही? बसली आपल्या तिथे. आहे का नाही? निवांत बसली ती. अरे कशाला आणलं लकीला? कशाला आणलंय ऐश्वर? बरं सई आता आपल्याला जेवायचंय. पसारा भर. काय म्हणते सई? आता जेवायला बसलोय सगळे आम्ही. तर गौरीनं बघा काय काय बनवलं जेवायला. आमरस, बटाट्याची भाजी, भजी, कुरवडी, चपाती आणि मसाले भात. काय आणि आवडत नाही ती म्हणते दादाला ऑनियन आवडतं. तो कांद्याचं घातलाय ना, तसं कळतंय कसं तिला. तर आम्ही जेवायला बसलोय. या जेवायला. सई बाबा कधी येणार ग?
काय म्हणताय बाबा कधी येणार सई 6 वाजणार छान केलं स्वयंपाक आहे का ना होय हो स्वयंपाक मस्त केलाय छान केला मस्त केला मस्त जेवण बनवलंय चला चल सई चल सई बाई चला आम्ही चाललोय गार्डन मध्ये माती आणायला चप्पल कुठे आहे तुझी चप्पल घाल बाळा. चला चल सई लागेल बरं का तसं दम पडू नको लागेल बाळा चल मग माझं बघ चप्पल घाल चला सई दिसते का आमची दिसते का सई चला घाल चप्पल चला लिफ्टने जायचंय का चला आता म्हण तू म्हणणार होते ना सई म्हणलेली मला म्हणलेली की काय काय सांगितलेलं तू काय सांगितलं तर लिफ्ट यायला लागली वरती हां तू हां मन बघू अरे बंदच आहे तोपर्यंत प्रॅक्टिस करायचा हाय हॅलो हां नमस्कार माझं नाव आहे सई वाघमारे आम्ही चाललो होतो खाली त्याला माती आणायला मोठ्या आवाजात जरा म्हण की आता म्हण हा आता बोल म्हण ना आम्ही चाललोय माती आणायला माझं नाव आहे मला आत्यानं आणलेलं माझं खूप खूप आवडलं म्हण की वेडीच आहे बाबा ही माग मांजरी भीती घालते कशी होती चला म्हण ना सर तुला खावडणार होती आता काय दिसते आता मग अशी काय झालं तर चालू नव्हतं इथं मंदिर नवीन व्हायला लागले ना गणपतीचं होय आता उन्हाळ्याचं बघ की काय हिरवळ नाही एवढं बारशीच्या वेळेस आलेलं मला त्यानंतर नाहीच केलं त्याच्यानंतर नाहीच इथं काहीतरी होतं ना अगोदर इथं मंदिर बांधलं इथं स्पेस होता रिकामा नुसता रिकामंच होतं. काय नाही. वडाचं झाड केवढं मोठं झालंय हो, ग हो. हं? बरं आहे इथलं येत आपलं आहे ना हो, वट तिथंच पौर्णिमेला येतात सगळे हो. आता इथं तेच जवळ पण पडते ना लय ऊन पडलं कडक इथली घेते की माती वडा पसली घेऊ का हो ना मी गेले लगेच झोपाळ्यावर हाय इथली भरती माती जरा अगोदर नव्हतं आहे का नाही त्या बिल्डिंगचं पार्किंग करायला ती building पलीकडचं झाली ना हां नवीन हां बरोबर आहे नवी आम्ही आलो तेव्हा नव्हतं इथं अगोदर building. आता बांधले 6 महिने सई चल आता माती घेतली चल अगं माव आपली वाट बघत असतील चल माऊ माऊ घाबरला त्यांना ना. शिसू आली माऊला म्हणून तर माती घेतली चला चल चल माऊला ग माऊसाठी माती घेतली चला चल चला आम्ही जाऊ का मग आम्ही जाऊ हळू स्लो कर चला ऊन लय आपण नंतर येऊया दादाला घेऊन येऊ नंतर हा? काय नंतर दादाला घेऊन येऊ चला मॉलला जायचं बरं वाटतं इथं झाडाच्या सावलीला आहे का? सई आपण मॉलला जायचं मग काय संध्याकाळी नाही मॉलला फिरून येऊ होय आपण. सई? जेवण झालं काय नाही झाडाच्या सावलीला हा मोगरा आहे की नाही पण घरी लावलेला इथं आणून लावला ती कुंडीत वर होता तो का होय वरती वाढतच नव्हता फुलं पण येत नव्हती त्याला छान आलाय की मोठं वर्षातून झालंय फक्त उन्हाळ्यात फुलं येतात मग ह्यांनी खालीच आणून लावला आणि आता ते बघा केवढा वाटायला फुलं पण येतात येतात ना काय येतात मोठं झालंय चांगलं आणि ते जास्वंदीचं पण आई म्हणत होती की लावायचं पाठीमागे लावलंय का तिकडं आलंय का चांगलं होय का ए सई चला आणि पाणी घालतात ना लोक होय ना चला सई
आहे ना बॉक्स? हा हे बघा ताई, हां बरं झालं. हां ह्याच्यातच हे करते. अजून एक बॉक्स आहे. चालतं नाही मोठाच दे दोघांना पण. हां बस आहे बेस्ट. एक वहाँ पे बेटा हाँ। टोकरी में हाँ। वही कि यहाँ पे बेटा इथं बसलेत कुंड्यात. मणी मणीला सोडते का ह्याच्यात? का सोडू मी? मणीला येतं का तुला गेला? लकी इकडे. आणि इथे गेला लकी लकी. घाबरते तुला, घाबरते त्याला. हात स्वाली दुसरे. त्याला स्वाली. हात दुसरे तुझ्या हातावर करतील ते. हात धु मार, केसर हात लावायला लागले ते. आले का बाबा? पळते बघ कशी सराय सोडतो. आले पप्पा. बंद नव्हता दादा सारखा वा दुकान बंद आता लेट झाला बा. किती वेळ झाला सांग. हो बाबा दमून आलेत. थांब लगेच दमवायचं नाही. सई बाबा दमून आलेत का नाही? बाहेर गेलं का ते? नाही म्हणजे दवाखान्यात गेलं का बाहेर ते? त्याला मांजर आवडतं. अगं सई, दुसरं मांजर कुठे आहे? आहेत आहे लकी तो मांजर म्हणलं सोबत आलं. त्याला काय दत्ता ही बघ इकडे काय. हा हो मामा ही. चिडक आहे फक्त हे बरं का. दुसरं आहे ती चिडक आहे. हिला चिडकाय मला आताच बॉक्स करायला. तसं आहे का बरं? आहे ना. बस फळा पडली होती. दिवसातून मानलं आहे ना? त्याला लय आवडतात मांजर. आनंद होतो त्यावेळेस. लहान होतं, बरोबर, ते चिडते ही चिडते. घेतल्यावर लेट. आणि सगळे फ्लोर सारखे दिसतात ना, दरवाजा उघडला ना हा ते काय करतात ते जाते. जातात तसे. दोन एकसारखे जातात. तिथे सोसायटीत लय मांजर हार होते हार. सारखं ग्रुप वरती येतात. एकसारखीच घर असल्यामुळे आलो हा ये. बाबा काय म्हणतात? हॉटस्पॉट ऑन केले दादाचा ब्लॉकला टीव्ही. लागली लागली लागली. असली परत. लागली. आम्ही तुगावला जेव्हा गावी गेलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीत तेव्हाचा हा व्लॉग टी व्हीवरती पाहतोय. आता टी व्हीवरती लावला आहे दत्ताने. जाणवदार. ब्लॉक लावलाय. जमलंय, जमलंय. प्रवास करून. आवडले काही काही देऊ की कांद्याचे किती दिले? मकाचे पीठ टाकले. तिथं बघा आमचा व्लॉग चालू आहे. हे साई. मंदिर आहे ना, त्यांचा ते हात आहे का? त्यांचा हात आहे ते मूर्ती मंदिरापासून वाचा मंदिर असं बांधलेलं आहे. पडायला मी घर म्हणतोय बुगलापासून बुगला. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमचा पुण्याला येण्याचा प्रवास पाहिला. आणि आत्ता मी माझ्या माहेरी म्हणजे पुण्यातल्या घरी आहे आणि सगळे मिळून जेवणाचा आनंद घेतो आहे. अचानक पुण्याला का आलो याचं कारणसुद्धा आता मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या 2.5-3 वर्षापूर्वी माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती. हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि मला जरासा त्रास जाणवतो आहे. काळजी करण्यासारखं काही कारण नसावं. बघूया पुढे चेकअपमध्ये समजेलच. आणि इथून पुढे 2-3 दिवस आम्ही इथंच थांबणार आहे. त्यामुळे इथले काही छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करेनच. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.